आज आषाढी एकादशी आहे आणि एकादशीच्या निमित्ताने अनेक भाविक जे आहेत ते पंढरीत येऊन विठुरायाचं दर्शन घेतात. मात्र अनेकांना वेळेअभावी जे आहे ते दर्शन घेणं शक्य होत नाही, त्यामुळे अनेक जण मुखदर्शन घेऊन समाधान मानतात. यापैकीच सध्या जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ही जी रांग आपल्याला पाहायला मिळते ही विठू माऊलींच्या मुखदर्शनासाठी ही रांग असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी जे आहेत ते पंढरीमध्ये दाखल होतात आणि या ठिकाणी दर्शनासाठी जे आहे ती मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अनेक वारकरी जे आहेत अगदी सकाळपासून या दर्शन रांगेमध्ये उभे आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. कुठून आलं? मी अमरावतीवरून. किती वेळ झाले तुम्ही या रांगेमध्ये उभे आहात? आता 4:30 वाजता लागलो सकाळी रांगेत, पहाटे 4:30ला. म्हणजे साधारण आता 4-5-6 तास झाले. हा. किती लांब रांग आहे? इथून तरी 2-2.5 किलोमीटर 3 किलोमीटर असेल, जास्त असेल. 4-5 किलोमीटर पुढे आता किती असेल? इथून आता आहे कमी, पण दर्शनाला वेळ लागेल. दर्शनाला वेळ लागेल कारण की हळूहळू सोडतात ना सर्वांना. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जी गर्दी आहे ती या मुखदर्शनासाठी भाविकांची झाल्याचं पाहायला मिळतंय. मोठी रांग जी आहे ती जवळपास 3 किलोमीटरची रांग या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय. सकाळी 4 वाजल्यापासून अनेक भाविक जे आहेत ते या दर्शन रांगेमध्ये असल्याचं दिसून येतं. यामुळे भाविकांचं आपल्या विठुरायाचं दर्शन एक व्हावं, एक झलक मिळावी यासाठी जे आहे ते या ठिकाणी ते तब्बल 6 तास जे झाले ते दर्शन रांगेत उभे आहेत. ही अर्थात मुखदर्शनाची रांग आहे. ज्या ठिकाणी पाय डोकं टेकून दर्शन दिलं जातं त्या ठिकाणी जवळपास 14 ते 15 तास अजूनही दर्शनासाठी लागतात. अर्थात संपूर्ण हा जो दिवस आहे तो महत्त्वाचा दिवस असल्याने लाखो वारकरी जे आहेत ते या दिवशी विठुरायाचं दर्शन घेतात. त्यामुळे जे आहे ती इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी जी आहे ती या भागात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कधीपासून लाईन उभे आहेत? आणि 4 आता का 5 पासून माझे आमदार साहेब आपण जर कुठून आलात तुम्ही? कुठून आला? नांदेड. अच्छा, तुम्ही माजी आमदार आहात. त्यांनी असं सांगितलं की एकंदरीत किती वेळापासून तुम्ही या रांगेत उभा आहे? 5 वाजल्यापासून. काटे. खरं तर एकीकडे ही रांग आहे आणि एकीकडे VIP कल्चर. खरं तर या सगळ्या गोष्टीला डावलून तुम्ही अगदी साधेपणाने या दर्शन रांगेतून जो आहे तो दर्शन घेताय. काय नेमकं यावर वाटतंय? आम्ही काय पायी येतो, मग काय इतके 15-20 दिवस आपण घालतो, त्याच्यामध्ये थोडा वेळ घालण्यामध्ये आणखी काय अडचण. तुम्ही एकंदरीत म्हणजे साधारण कोणत्या टप्प्यामध्ये कोणत्या साली आमदार वगैरे? मी 95 ते 4 2 टर्म. 9-10 वर्ष. आपण जर पाहिलं तर खरं तर हा त्यांचा साधेपणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. ते माजी आमदार आहेत आणि या ठिकाणी रांगेतून दर्शन घेत असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थात देव सर्वांसाठी सारखा असं, मात्र ते अनेक वर्षापासून पायीवारी देखील करतायत असं त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं. यासाठी अनेक जे वारकरी आहेत ते ह्या ठिकाणी दर्शन रांगेत अजूनही आहेत. ही संपूर्ण जी दर्शन रांग आहे ती साधारणतः 3 किलोमीटरची दर्शन रांग असल्याची माहिती आपल्याला मिळते. अनेक दिंड्या ज्या आहेत ज्ञानोबा तुकारामांच्या गजरामध्ये त्या देखील या ठिकाणी पंढरीत दाखल होत आहेत. एकीकडे मुखदर्शनासाठी गर्दी आहे, एकीकडे प्रदक्षिणा मार्गावर गर्दी आहे. तर संपूर्ण पंढरपूर शहर जे आहे ते ह्या सर्व भक्तिसागरात बुडाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश कांबे, LS मराठी, पंढरपूर.